वेगवेगळ्या मागण्यासाठी वेगवेगळे आंदोलन होताना आपण पाहतोय। मात्र नांदेडच्या इंजेगाव येथील महिला सरपंचांनी चक्क जिल्हा परिषद समोर पैशाची माळ गळ्यात घालून आंदोलन सुरू केले। आपण या ठिकाणी बघतोय हे सर्व इंजेगाव येथील ग्रामस्थ आहेत, महिला सरपंच आहेत। त्यांनी जे आहे ते काही आरोप प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यावर केलेत। आमचे काम होत नाहीत म्हणून जे आहे ते चक्क पैशाची माळ त्यांनी गळ्यात घातल्याचे तर आपल्याला पाहायला मिळतं। आणि पैसे घ्या आणि आमचं काम करा अशा प्रकारची जी आहे त्यांची मागणी आहे। त्यांनी सोबत भोंग्या सुद्धा आणला आणि भोंग्याच्या माध्यमातून जे आहे ते याचं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत महिला सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय नाव आहे, मागण्या काय आहेत, आपण उपोषणाला बसलात, पैशाची माळ गळ्यात घातली? माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे, इंजेगाव येथील सरपंच आहे, तालुका जिल्हा नांदेड। आमच्या इथं गट अधिकारी व्हिडिओ स्थानिक मिळत नाहीये, कधी पण ते उपस्थित राहत नाहीयेत पंचायत समितीला। पुन्हा एमआरजीएसमध्ये फायली गोट्याच्या फायली मंजूर होत नाहीयेत, ते वारंवार आम्हाला पैसे मागत आहे। एपीओ म्हणून चेतन जाधव आहेत, ते म्हणतात की जोपर्यंत फायलीमध्ये टाकून पैसे देणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला वर्कआउट देणार नाहीये। आणि पुन्हा म्हणलं तर आमच्या इथं स्मशानभूमी आणि अंगणवाडी नाहीये। 83चं पुनर्वसन आहे, मात्र आम्ही वारंवार 4 वर्षापासून मागण्या करत आहोत। प्रशासन का झोपलेलं आहे का? 4 वर्ष झालं एक लेडीज सरपंच त्यांच्या ऑफिसला येत आहे, लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात वारंवार त्यांना पत्रव्यवहार करत आहे, तरी सुद्धा ते आम्हाला स्मशानभूमी आणि अंगणवाडी देत नाहीयेत। पुन्हा जलजीवन मिशन मनमानी कारभारपणाने देशमुख यांनी बंद केलेलं आहे। डेप्युटी इंजिनियर आहे, त्यांनी आम्हाला स्थगिती दिलेली आहे। स्थगिती द्यायची त्यांना अधिकार आहेत का? काम चालू असताना स्थगिती दिलेली आहे। आणि पुन्हा म्हणलं तर आमच्या इथं ग्रामपंचायत नाहीये। ग्रामपंचायत नसल्यामुळे मी उपोषणाला बसून आम्हाला आता ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे, तर त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एक रूम आहे, ते पाडण्यासाठी आम्ही बांधकाम विभागाच्या इकडे चोपडेकडे गेलो होतो। तो मला म्हणतोय की मी का तुझ्या बापाच्या घरचा नोकर नाहीये, तुम्ही म्हणलं तेव्हा आम्ही तुम्हाला ते रूम पाडून द्यायला। 3 महिने झाले त्यांना वारंवार पत्र व्यवहार करत आहोत। आम्ही काल म्हणलं त्या पत्राचं काहीतरी प्रतिउत्तर द्या, तर वरवणकर मॅडम म्हणतात की तुम्ही बसा म्हणून। त्यावेळेस त्यांनी पत्र काढायले 3 महिन्यापासून जेव्हा सरपंच जातो, तुम्ही आम्हाला भेटायला आलो नाहीत असे प्रश्न करत आहेत। आणि पुन्हा रमाई आवास योजनेमध्ये घरकुल मिळत नाहीयेत। आणखीन जलजीवन मिशन मनमानी कारभारपणाने ठप्प केलेले आहेत। यांना पैसे पाहिजेत तर त्यांनी समोर येऊन पैसे मागावेत, मात्र माझ्या कामामध्ये अडचणी आणू नये। मला काम करण्याची खूप इच्छा आहे। 4 वर्षापासून मी वारंवार माझ्या जो ओसे आहेत, मी वारंवार पत्र व्यवहार करत आहे, मात्र मला प्रशासन साथ देत नाहीये। तुम्हाला आता पैसे कोण मागितले? मला व्हिडिओ आणि एपीओ हे वारंवार पैसे फायली पास करण्यासाठी पैसे मागत आहेत। आणि कधी पण गेलं तर तिथं अधिकारी उपस्थितच राहत नाहीत, कारण व्हिडिओच उपस्थित राहत नाहीत। व्हिडिओला 2-2 चार्ज दिलेले आहेत आणि ते स्थानिक व्हिडिओ मिळत नाहीये। 1-2 महिन्याला व्हिडिओ बदलत आहेत। नवीन पत्र व्यवहार करू लागलं की ते म्हणतात की आम्ही आताच आलेले आहे, डबल पत्र द्या। त्या व्हिडिओला पत्र दिले की त्या व्हिडिओची बदली होती, डबल पत्र द्या। असेच आमचे दिवस निघून जात आहेत। सत्ता गेल्यावर आम्ही काय करा? आम्हाला बकोळ इच्छा आहे काम करायची, मात्र आम्हाला कामच प्रशासन आम्हाला साथच देत नाहीये कोणत्याच कामामध्ये। आता ही पैशाची माळ कशासाठी घातली गळ्यात? आता माझं म्हणणं एवढंच आहे की पैसे घ्या, मात्र माझं पूर्ण काम करून गावातलं काम करा। प्रशासनाला एवढेच म्हणणं आहे की तुम्हाला जर तुमची पगार कमी पडत असेल तर मी पैसे देणार, गोरगरिबाकडून आणणार। जे शासन जी योजना देते ते गोरगरिबांपेक्षा अधिकाऱ्यांना जास्त फायदा व्हायला, कारण त्याची टक्केवारी ठरलेली आहे। त्याच्यामध्ये टक्केवारी दिल्याशिवाय कोणतीही फाईल मंजूर होत नाहीये। टक्केवारी देऊन फाईल मंजूर करायला ते आधी आपल्या गावातले मजूर म्हणतात की ते योजनाच मला नकोय, कारण त्यांच्याजवळ तेवढी परिस्थितीच त्यांची नाहीये की ते टक्केवारी देऊन काम करतील, म्हणून हे सगळे फायली ठप्प बसलेले आहेत। मग मी असा विचार केला की मी स्वतःचे दागिने विकून मी हे आज पैशाची माळ गळ्यामध्ये घालून बसलेले आहे की माझ्या गावाचा विकास करा, माझ्या गावाचे कामे करा। व्हिडिओ सर, एपीओ, तुम्हाला विनंती आहे की पैसे घ्या, मात्र माझ्या गावातले कामे करा। तुम्ही गंभीर आरोप करताय, तुम्हाला जे कामासाठी पैसे मागितलेत त्या अधिकाऱ्याची कर्मचारी चौकशी झाली पाहिजे का? नाही, तुम्ही चौकशी करा। आता तुम्ही असं चौकशी करतो म्हणून केलं तर त्यांनी काय तुमच्या हाती लागणार नाहीये, कारण आम्ही कधी पण गेलो तर ते अधिकारी म्हणतात की मी इकडं आहे, मी तिकडं आहे, आणि एवढाले मोठाले फायली घेऊन
दुसरे सरपंच, मी महिला असून फिरते, मात्र दुसऱ्या सरपंचाचे महिलांचे पती फिरतात, त्यांचे काम होतात. मी स्वतः महिला असून वारंवार ऑफिसला जाते, वारंवार फिरते, मात्र माझे काम होत नाहीये. हा, निश्चितच ह्या होत्या इंजनगावच्या सरपंच मुक्ताताई पंचलिंगे, ज्यांनी जेथे जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. अधिकारी कर्मचारी पैसे मागतात असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. आता प्रशासन याची काय दखल घेतं, त्या पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करतं का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.